असताना जवळच्या नजरबाजांनी बघितलं. तेव्हाच महाराजांनी शिवा काशीतला पालखीत बसवलं आणि सौता गजापूरला रवाना झाले. एवढ्या पावसात? वाय तर अहो, तो जवळचा जावई सिद्धी मसून तो बी लय हिरेला पेटला. त्यांनी महाराजांनी घोडखिंडी जवळ काढलं. मग महाराजांनी अर्धी पोच घोडखिंडीच्या तोंडाजवळ ठेवली आणि अर्धी पोच घेऊन ते विशाळगडाकडे रवाना झाले. तिथं सुर्वे आणि जसवंतरावांचे मोर्चे करून राजे विशाळगडावर पोहोचले. ऐकून अंगावर काटा चला बघा. पण दोन गोष्टी लय महत्वात खेळत होती. इशारतीच्या सोपा ऐकल्या तवाच बाजींनी प्राण सोडला. मुलाची माणसं येईल काळात आणि काळात मालक त्याचा खास बनवा. आपल्या संस्कारांवर मावळ्यांवर जीवापाड प्रेम करण्याची उपासन करून ती निघायचे दुःखाने भरलेले पाठ वाढून ठेवले. काय करायचं? रागट देशा कणखर देशा कशाबाई महाराज माझ्या बायकोने लय कौतुकाने खीर दिली. नको म्हणत होतो पण ती ऐकते आहे. खीर खीर आवडते आम्हास. गोड घास खायला मिळणं त्याच्यासारखं दुसरं सुख ते कोणतं. इथे स्वराज्याचा खरा अर्थ दडलेला आहे. शिवा